श्री स्वामी समर्थ. आज ना मी बदाम शेक बनवणार आहे. त्यासाठी मी बदाम घेतलेत आणि त्याला ना 7 ते 8 तासासाठी भिजत घालायचे आहे. तर हे बदाम भिजलेले आहे चांगले. तर याला ना याचे साल्ट काढून घ्यायचे आहे. सगळे साल्ट काढून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक एकदम सॉफ्ट असं बारीक करून घ्यायचंय. आणि हे बारीक करताना ना जास्त पाणी वापरायचं नाही. याच्यात दूध घालायचं नाही. एकदम बारीक असं सॉफ्ट बनवून घ्यायचंय. तर बारीक झाल्याच्या नंतर ना दूध छान उकळून घेतलेले आहे. त्यामध्ये ही बदामाची पेस्ट बारीक ती याच्यात घालायची आहे आणि हे घालताना ना सारखं हलवत राहायचं. आणि नंतर कस्टर्ड पावडर मी 3 ते 4 चमचे घेतलेला आहे. कस्टर्ड पावडर पण चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि याला पण सारखं हलवत राहायचं टाकताना. नंतर ना माझ्याकडे काही केसर नव्हतं, तर मी खायचा कलर ऑरेंज कलरचा थोडासा मिक्स केला पाण्यामध्ये आणि हे याच्यामध्ये ऍड केल्यानंतर साखर टाकली आणि आपला बदाम शेक तयार. याला थंड झाल्यावरती ना ग्लासमध्ये भरून ठेवायचं आणि नंतर हे बदामाचे काप केलेत, तर मी ते काप टाकलेत. हे मामासाठी काही मामाला चावत नाही बदाम, म्हणून मी काही त्याच्यात टाकलं नाही. नंतर फ्रीजमध्ये ठेवून दिलं 2 ते 4 घंट्यासाठी. नंतर झाला बदाम शेक. शिवांगीनं मस्त केलंय बाबा बदाम शेक. तर खूप छान झाला होता बदाम शेक. आत्यानं कौतुक केलं आणि सगळेच कौतुक करू लागले. एक गृहिणीला तरी कशाची अपेक्षा असते, तिला वाटतं की माझं कौतुक करावं, सगळ्यांनी चांगलं म्हणावं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.